वर्षातून एकदाच येणाऱ्या गुढीपाडव्याच्या अमावस्येच्या दिवशी बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ गडावर भाविकांची मोठी गर्दी जमते. नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन या दिवशी नागरिकांना खुले करण्यात येते. त्यासाठी आंघोळ करून उघड्या अंगाने नाथांच्या समाधीचे दर्शन घेण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. यासाठी देवस्थानच्या वतीने नागरिकांना स्नान करण्यासाठी रांगेतच व्यवस्था केलेली असते. सायंकाळी 4 वाजल्यापासून भाविकांनी उघड्या अंगाने स्नान करून दर्शन रांगेला सुरुवात केली. ही दर्शन रांग पहाटेपर्यंत सुरूच होते. मच्छिंद्रनाथाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक या ठिकाणी येतात. त्यासाठी पैठणी येथून आणलेल्या पवित्र जलाने आणि चंदनाने समाधीला स्नान घातले जाते आणि त्यानंतर चंदनाचा लेप लावून समाधी पुन्हा बंदिस्त करण्यात आली. नाथपंथाच्या मच्छिंद्रनाथांची समाधी बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री मच्छिंद्रनाथांची समाधी दर्शनासाठी उघडली जाते. हे दर्शन अंधारात घेतले जाते. केवळ पुरुषच दर्शन घेऊ शकतात. ज्यांना दर्शन घ्यायचे आहे ते अर्धनग्न अवस्थेत स्नान करून दर्शन घेऊ शकतात. गोदावरी नदीच्या पवित्र पाण्याने समाधीला अभिषेक केल्यानंतर चंदन लावण्यासाठी ती उघडली जाते. हे दर्शन वर्षातून एकदाच होत असल्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. संपूर्ण भारतवर्षामध्ये एकमेव मच्छिंद्रनाथांची ही संजीवन समाधी आहे आणि गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री हा दर्शन सोहळा या ठिकाणी होतो. या दिवशी जवळपास म्हणजे पाठीमागच्या रंगपंचमीपासून आत्तापर्यंत जवळजवळ 15 ते 20 लाख लोक या ठिकाणी येऊन जातात आणि आजचा एकाच दिवशी हे समाधी जी आहे ती भक्तगणाला त्या ठिकाणी पाणी घालण्यासाठी, गंगेचं आणलेलं पाणी घालण्यासाठी, त्याच्यानंतर उटणं लावण्यासाठी, जे सुगंधी उटणं, अनेक प्रकारचा मसाला त्याच्यामध्ये ॲड करून आम्ही तो लावतो. ते उटणं लावण्याची, डायरेक्ट समाधीला हात लावण्याची एकमेव आजच संधी असते. म्हणून या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे आणि मच्छिंद्रनाथाला जाताना ओल्या पडद्यानं या ठिकाणी जावं लागतं. म्हणून कोणत्याही भाविकाला फक्त अंतर्वस्त्र सोडता बाकी कुठलंही वस्त्र या ठिकाणी परिधान करता येत नाही. या संजीवन समाधी उत्सव 2026 च्या बडे बाबा मच्छिंद्रनाथाच्या संजीवन समाधीच्या या कार्यक्रमानिमित्त मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट आणि या गडाचे भाग्यविधाते आमदार सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज या ठिकाणी बडे बाबांच्या समाधीचं उघड स्नान राज्य आणि राज्याबाहेरून जवळपास 15 ते 20 लाख लोक या ठिकाणी आज दर्शनाचा लाभ घेणार आहेत.